ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय 2019चा महासंग्राम। महाराष्ट्रातल्या मतदानाचे चारही टप्पे संपले, मतोत्सव संपला। यात स्टार प्रचारक ठरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे। या सगळ्यांच्या झंझावाती दौऱ्याने महाराष्ट्रातला प्रचार गाजला। त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 87 सभा, धनंजय मुंडे 80 सभा, शरद पवार 79 सभा। लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या 4 टप्प्यांसाठी रणरणत्या उन्हात या 3 नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। अरे राज साहेब, खरं सांगा ना, तुमचं दुकान नोटबंदीने बंद झालं म्हणून आज या ठिकाणी मोदींच्या विरुद्ध सगळं चाललंय। आमचा राष्ट्रीय पक्ष, आमची कुठेही शाखा नाही, आमचा एकही सदस्य नाही, अशा प्रकारची तुमची अवस्था या ठिकाणी झाली। काल फोटो दाखवले, म्हणाले बघा आम्ही नाशिक किती चांगलं केलं। अरे तुम्ही एवढं जर चांगलं नाशिक केलं होतं का नाशिकची जनता खुळी आहे का? तुम्हाला घरी पाठवलं त्यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक म्हणजे 87 सभा घेत उच्चांक गाठला। भाजपसह शिवसेनेच्या जवळपास सगळ्याच उमेदवारांकरता त्यांनी सभा घेतल्या। राज्यातले सगळेच मतदारसंघ त्यांनी पिंजून काढले। राज्यातले भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस हेच होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात जितक्या सभा घेतल्या तितक्या सभांना ते उपस्थित होते। महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानं आता इतर राज्यांमध्येही सभा घेण्यासाठी त्यांना मागणी आहे। सभेच्या निमित्तानं आमची तरुणाची भेट व्हायची। त्या तरुणाला आम्ही विचारायचो की 2014ला कुणाला मतदान करणार। त्यावेळेस ती तरुणाई आमच्या डोळ्याच्या समोर जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारायची वर आणि म्हणायची हर हर मोदी, घर घर मोदी। दोष विचारा तरुणाईचा नाही। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ जर कोणी प्रचाराचा धडाका लावला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदान तोफ असलेल्या धनंजय मुंडेंना प्रचार सभांकरता मोठी मागणी होती। त्यांनी तब्बल 80 सभा घेतल्या। सुप्रिया सुळे, पार्थ पवार इतकंच काय, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण यासारख्या दिग्गजांकरताही त्यांनी प्रचार सभा घेतल्या। गेली 5 वर्ष देशाची सत्ता आपण एका प्रवृत्तीच्या हातामध्ये दिली आणि त्याची जबरदस्त किंमत देण्याची परिस्थिती आज संपूर्ण देशावर आलेली आहे। या 2 तरुण नेत्यांच्या तोडीस तोड प्रचार कुणी केला असेल तर तो शरद पवार यांनी। वयाच्या 78व्या वर्षी देखील त्यांनी तब्बल 79 सभा घेतल्या। रोज किमान 3 सभांचा त्यांचा धडाका होता। त्यासाठी त्यांनी या वयातही पायाला भिंगरी बांधून प्रचार केला। एकीकडे बारामतीचा किल्ला सांभाळत त्यांनी नाशिक, रायगड, माढा, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक ठिकाणी प्रचार केला। त्या खालोखाल पंकजा मुंडे यांच्या 35 तर छगन भुजबळ यांच्या 30 सभा झाल्या। कफन हटा दो मेरे चेहरे से, कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे मुस्कुराने की आदत है। अरे दफनानो वालों जरा रुक जाओ, मुझे अब भी उम्मीद है खाते में 15 लाख आने की। अजित पवार यांना मुलगा पार्थ याच्या मैदानात म्हणजेच मावळमध्ये लक्ष केंद्रित करावं लागलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 सभा घेतल्या। पण या सगळ्यांमध्ये प्रचाराचा फड खऱ्या अर्थानं कुणी गाजवला असेल तर तो म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना त्यांच्याच सभांची सर्वाधिक चर्चा झाली। त्यांच्या भाषणाच्या हटके अंदाजानं आणि लावा रे तो व्हिडिओनं सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला। त्यांच्या प्रचाराचा सगळा रोख मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातच होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।